क्षेत्रात माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सुविद्यापती डॉक्टर श्रेया, व्यासपीठावर माझ्यासोबत आलेले तर्पण फाउंडेशनचे दोन्ही कुटुंब, रवी, उमा, प्राची, प्रवीण आणि सगळ्या माझ्या माहेर वाशिंदीकी, सुरेशजी, आपण बरेच कार्यक्रमांना जातो, ज्या ज्या कार्यक्रमांना जातो बरेच वेळा तिथे प्रेमाचा धाक असतो, पण या कार्यक्रमाला मी जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा धाकाच्या प्रेमातून येतो. ती गायत्री आहे. मी खरं बोललो की खोटं बोललो सांगा? करेक्ट. गायत्रीच्या धाकातून प्रेम निर्माण होतं. तिने फोन केला, तिचा मेसेज म्हणजे समजूनच घ्यायचं तुम्ही की याला जर उत्तर दिलं नाही तर सरस्वतीची काली माता केव्हा होईल आता बरं. त्याच्यामुळे ती कालीची लक्ष्मी होईपर्यंत ठेवतो मी, माती तिचं उत्तर देतो. सुरेशजी, माझी गायत्री आहेच कशी? खरंच निर्व्यास नितांत मनापासून प्रेम करावे अशी लेख आहे. आणि मला माहित नाही माझं गेल्या किती जन्माचं पुण्य आहे की मला तुमच्यासारख्या लेखी मिळाल्या. आणि मी खरंच तुम्ही माझ्यावर विश्वास करू की बोलण्यापुरतं नाही बोलत. चला म्हणजे मला आठवतं की मी 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचा OSD होतो आणि दुपारी 2:30-3 वाजताच्या दरम्यान एका लेखीचा मला फोन आला पुण्यावर. मला हा विषय माहिती नव्हता. मला ऑर्फन आफ्टर 18 काही कल्पनाच नव्हती. पण एक अमृता करवंदे नावाच्या मुलीने मला फोन केला की मी अमृता करवंदे बोलते, मी MPSC ची एक्झाम दिली आहे आणि मला कॉल नाही आला. म्हणजे तुला जर मार्क पूर्ण असेल तर तुला भेटला का? 100%. मग तिला मी मुंबईमध्ये भेटायला बोलवलं. देन आय वॉज शॉक. ती म्हणली की मला का कॉल दिला महाराष्ट्र शासनाने? हे बघा मला मिळालेले मार्क्स. तिने रिझर्वेशनचा कट ऑफ पाहिला होता कारण ती बालगृहातली मुलगी होती. मी तिचं ऐकल्यावर मी तिला असं म्हटलं की जे रिझर्वेशनचे नॉर्म्स आहेत, कॅटेगरीज आहेत, SC, ST, OBC, ह्यात तू कुठे आहेस? ती मला म्हणाली की मला माझी जातच माहित नाही तर मी ओपन मध्ये कशी? आणि मग आय वॉज शॉक. आदरणीय देवेंद्रजी आतमध्ये बसले होते. इस्रायलचं एक डेलिगेशन आलं होतं. मी त्यांना आतून एक निरोप पाठवला की मॅटर सिरियस, इम्पॉर्टंट, अर्जंट, सेन्सिटिव्ह. आय वॉन्ट टू मीट यू इमिडिएटली. देवेंद्रजीचा PA बाहेर आला. तुम्ही तो म्हणला शिकाली काय झालं? म्हटलं मला माहित नाही, हे इस्रायल आठवलं की मला भेटायला. इस्रायलचं डेलिगेशन आटपलं. मला देवेंद्रजी म्हणले काय शिकाली, काय विषय? म्हणजे थांबा 2 मिनिटं. एका मुलीला सोबत घेऊन गेलो. मी तिला सोबत घेऊन गेलो. ती प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर उभी होती आणि तिला म्हटलं की काय म्हणलं ते सांग. देवेंद्रजी एक संवेदनशील राजकीय नेता, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची मतभेद असू शकतात, पण देवेंद्रजी पूर्ण ऐकून घेतलं आणि MPSCच्या चेअरमनला फोन केला आणि म्हटलं की ही ऑर्फन मुलगी आहे, हिला तुम्ही कसं ओपन कॅटेगरीत टाकलं? ते म्हणले की अशा प्रकारची कॅटेगरीच नाही, तुम्ही ओपन मध्येच येईल. आणि आम्ही अस्वस्थ झालो. मला अजून आठवतं रात्री मी देवेंद्रजीच्याकडे वर्षा बंगल्यावर गेलो. आम्ही तासभर चर्चा केली की समाजामध्ये एक विद्यार्थ्यांचा वर्ग असा आहे की जो खरं तर कुठंच नाही.
आणि तिथून 4 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी अनाथांना 1% आरक्षणाचा निर्णय घेतला. आणि गायत्री त्याचा उल्लेख करते ना, नुपुर जी, मैं आपको बड़े विनम्रता से बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में ये निर्णय होने के बाद हमको क्या सुख मिला है. तो मैं और श्रेया नासिक के पुलिस के ट्रेनिंग कैंप के बाद में मैं विश्व का ऐसा एकमात्र पालक बाबा आए थे कि मेरे सामने 4 लड़के पीएसआय बनकर खड़े थे. सूरज हे सुख सामान्य नाही, माझ्या मतजन्मीचं पुण्य आहे की मला हे सुख मिळालं आहे. पण 1% आरक्षण बास आता याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि मग त्यातलं गायत्री असेल, अभय असेल, मनोज असतील, अर्चना असेल, अशी कित्येक लेख लेखींनी मला सुख दिलंय. आणि वेळोवेळी झापलं पण आहे. हे का होत नाही, हे का होत नाही, बरोबर ना, असं कसं होत नाही. आणि गायत्री बद्दल माझं एका विषयात नेहमी ऑब्जेक्शन सुरू असतं. तिचं म्हणणं आहे सरकार का करत नाही. आणि मी किशोरजी तिला नेहमी सांगतो, सरकारकडनं करायचंच नाही. ज्या दिवशी मी दर्पण फाउंडेशनचं काम चालू केलं ना सुरेजी, त्या दिवशी निर्णय केला आहे या सरकारकडनं फुटकी कवडी घ्यायची नाही कधीच. सरकारला द्यायचं, घ्यायचं नाही. पण गायत्री माझी एक पत्रकार, तिचा डीएनएच पत्रकाराचा आहे, ती थोडी सोडते कोणाला. आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये अनाथांना फ्री आरक्षणाचा निर्णय झाला. त्यानंतर आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपण अनाथांचं ऍडिशन केलंय. सरकार संवेदनशील आहे, जे करता येईल ते नक्कीच करू. आणि गायत्री म्हणते त्याप्रमाणे हा जो माहेर भाषेचा विषय आहे, हा माहेर भाषेचा विषय सुद्धा सरकारच्या दरबारी होईल. मला माहिती नाही, मी प्रयत्न करेन. आता बोललं माहिती बरोबर नाही, पण आपण माहिती महिला बालकल्याण काय आहे. पण मी तुम्हाला सांगू, वर्धेच्या मेळाव्यामध्ये मी आलो होतो. तुम्ही होता वर्धेला? कोण कोण होतं हात वर केल्यावर वर्धा मेळावा. वर्धेच्या मेळाव्याच्या नंतर मला मजा केली की मी फोन केला, ती आहे इथे. ती म्हणली की बाबा तुम्ही येऊन तर गेलात, पुढं काय. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आणि श्रेया त्या दिवशी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत बोलत होतो की या विषयात पुढे कसं जायचं. कारण त्या लेकीने मला असं म्हटलं की बाबा मला 2 जावा आहेत, माझ्या दोन्ही जावा चांगल्या आहेत, मला माझी नणंद नाही, माझी नणंद माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, मग ते सगळं चांगलं आहे. पण माझी दोन्ही जावा वर्षातून 1 वेळा माहेरी जातात. माझी नणंद माहेरी येते, माझी सासू माहेरी जाते. आणि त्या दिवशी रात्री 2-2:30 पर्यंत मी आणि श्रेयानी चर्चा केल्यानंतर सकाळी 8:30ला मी गायत्रीला फोन केला. पण सुरेशजी काही विचारलं नाही, इकडनं आयएसआय मार्क घ्यावा लागतो मला, 1 शिक्का ठप्पा घ्यावा लागतो. आणि मी गायत्रीला म्हटलं, माझ्या मनात एक विचार आहे की या सगळ्या बालगृहातनं बाहेर पडलेल्या लग्न झालेल्या माझ्या लेकींसाठी एक 7 स्टार माहेर भाषेत सदन बांधायचं आहे. 7 स्टार, साधं सुद्धा नाही. कारण माझी लेक आहे. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय, गायत्रीताई तुम्हाला नंतर तो व्हिडिओ दाखवेल. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मावळामध्ये 8 दिवसापूर्वी आपण 72 गुंठे जागा घेतली, तिथे आपण माहेरभाषी सदन दिलं होतं. नुपुर जी हम एक कोर्टयार्ड बना रहे हैं, 15 सूट बनाएंगे, एक बस का कृष्णाचं मंदिर, तुळस, छोटीशी गोशाळा,
आणि माझ्याही लेकीनी तिथे 4 दिवस येऊन माहेर वाशीन पण घेतलं पाहिजे. येताना तुमचं स्वागत करू, जाताना तुमची पुढे बांधणी करू. आणि जिथपर्यंत मी विचार करतोय ऑगस्ट मध्ये आपण याचं भूमिपूजन करू. 1 वर्षाच्या आत महाराष्ट्रातलं पहिलं माहेर वाशीन सदन उभं आहे. गायत्री म्हणली देशातलं पहिलं माहेर वाशीन सदन. मी ज्यावेळेस हे सगळं अन्नपूर्णा दीदीला सांगत होतो, अन्नपूर्णा दीदी आपल्या सेंट्रल मिनिस्टर आहे दुसरी, त्या आल्या आणि मला म्हणलं की श्रीकांतजी मैं तर्पण फाउंडेशन के ऑफिस में आना चाहती हूँ. आणि तिने वेळ दिला 20 मिनिटाचा. दीदी 20 मिनट्स में हम क्या बताएं, ऑर्फन आफ्टर 18 की बात है, इतने कम समय में दीदी नहीं होगा. मेरे श्रीकांतजी मेरे पास इतना ही समय है. 20 मिनिटं वेळ दिला होता. 1.5 तास तर्पणच्या ऑफिसला होत्या. त्यावेळेस मी त्यांना माहेर वाशीन सदन सांगत होतो, तर ती माझी बहीण डोळ्यात पाणी येऊन रडत होती आणि मला म्हणले की श्रीकांतजी आप तो जेंट्स हो, हमको पूछो मायका क्या होता है. आणि मी त्यांना म्हटल्यानंतर त्या म्हणाले की क्या उम्मीद रखते हो सरकार से. म्हटलं कुछ भी उम्मीद नहीं रखता, ये उम्मीद रखता हूं आपसे कुछ नहीं चाहिए, बस आप हमारे पीछे खड़े रहिए. मी माझ्या लेकींना सांगू इच्छितो, हा एक छोटासा प्रयत्न आहे, हा ओला हळवा. सुरेशजी, मी माझ्या तर्पण फाउंडेशनच्या सगळ्या डिरेक्टरला सांगत असतो की ज्यांचं आयुष्यातलं रडणं बाकी आहे ना, त्यांनी तर्पणमध्ये काम करायचं. इथं हळवावं लागतं, ते शक्य नाही. आणि या प्रोजेक्टमध्ये तर्पण फाउंडेशन आणि सनाज फाउंडेशन एकत्र काम करणार आहे. आम्ही आता एमओयू करतोय. मी सुरेशजी माझ्या एका लेकीला विचारलं, मयुरी आली पुढे, मयुरी आम्ही 4-5 जणी माझ्या लेकीला आम्ही बसलो होतो गप्पा मारून. या माहेर वाशीन सदन मध्ये काय काय केलं पाहिजे अशी आम्ही जरा चर्चा केली. आणि सगळ्या चर्चेच्या नंतर म्हटलं की काय नाही केलं पाहिजे सांगा. ते म्हणले आमच्या नवऱ्यांना बोलावू नका. तिथं सुद्धा अंडरपॅड आणून दे, बरेल आणून दे, टावेल आणून दे, बासच म्हणले. बाबा एवढं करा, हेमणं नका आणून. त्यांनी फक्त आम्हाला तिथपर्यंत आणून सोडायचं, बाय. आम्ही आमच्या आई बाबांसोबत, आमच्या सोबत, बरोबर ना. त्या लेकी हुशार आहे माझ्या सगळ्या. पण मी तुम्हाला मनापासून सांगतो, हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प, हा विटा सिमेंटचा नाहीये. जेवढा आम्ही सगळे विचार करतो, मला पूर्ण खात्री आहे त्या संवेदनशील आणि शेवटी संस्था आहे, त्याच्या काही मर्यादा आहे असं समजून आपण सगळेजण विशेष स्वीकारणार आहोत. आणि माझा दुसरा शेवटचा मुद्दा, आज नुपुर जी यहाँ आए तो मैं इसकी अपॉर्च्युनिटी देता हूं. आमची खूप इच्छा आहे की हे सगळं केवळ महाराष्ट्रात असून चालणार नाही, देशात गेलं पाहिजे. ऑर्फन आफ्टर 18 इस सब्जेक्ट को ऑर्गेनाइज वे से गवर्नमेंट के सामने इसका इको खड़ा होने की आवश्यकता है. और एक मॉड्यूल हमने महाराष्ट्र में बनाया कि गवर्नमेंट के थ्रू हम क्या कर सकते हैं. थ्रू गवर्नमेंट हम 1% रिजर्वेशन का निर्णय किए. थ्रू गवर्नमेंट हमने कंप्लीट ऑर्फन बच्चों के एजुकेशन के फ्री होने का निर्णय किया. ऐसे कई निर्णय किए. तो स्टेट महाराष्ट्र एक मॉड्यूल हमने खड़ा किए हैं और हमने इस विषय को लेकर 3 जनवरी, 4 जनवरी और 5 जनवरी, क्योंकि 4 जनवरी को जिसको महाराष्ट्र में जिनको अनाथों की मां कहते हैं, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा स्मृति दिन है. तो हम लोग 100 ऑर्फन बच्चे जिन्होंने कुछ मुकाम पाया है, ऐसे 100 बच्चों को मुंबई से हवाई जहाज से दिल्ली लेके आ रहे हैं. तो उसको हमने नाम दिया तर्पण सपनों की उड़ान. हम 3 तारीख को प्रयास कर रहे हैं, आदरणीय प्रधानमंत्री जी को मिले, आदरणीय राष्ट्रपति जी को मिले, और 4 तारीख को हम दिल्ली में ऑर्फन आफ्टर 18 पे एक नेशनल कॉन्फ्रेंस करना चाहते हैं. और फिर 5 तारीख को फिर कुछ लोगों को मिलकर हम मुंबई वापस आएंगे, फिर फ्लाइट से आएंगे. क्योंकि मैं चाहता हूं की 18 वर्षावरच्या बालगृहातून बाहेर पडलेल्या किंवा तशाही अनाथ मुला मुलींचे वेगवेगळे विषय
सरकारच्या समोर आणि समाजाच्या समोर प्रभावीपणे यावे. आणि मला नेहमी असं वाटतं की हे कुठल्या संस्थेचं काम नाही, सगळ्यांनी मिळून करण्यातलं काम आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की काहीतरी मला वाटतं पहिला मेळावा 30-35 बरोबर ना, आणि आज दुपारी 3 वाजता 3:45 6 वाजता माहित नाही. तुम्ही एवढी मोठी संख्या. आणि मी गायत्रीला एक दिवस म्हटलं की गायत्री, मी तुला खरं सांगू का, पहिले माहेरवाशीन सदन जे आपण उभं करतोय, सुरेशजी आम्ही त्या प्रोजेक्टला नाव दिलंय आनंद घन. पहिले ठरलं होतं 7 सूट करावे, मग ठरलं गायत्री म्हटली नाही होणार, मग 10 सूट ठरले. मग मी सरदेसाई आर्किटेक्ट फर्म आहे त्यांच्याशी बोललो, आकडा सांगितला, तो बोले नाही सर ये आपको 12 सूट करना पडेगा. आणि काल रात्री आम्ही निर्णय केला 15 सूट बनवणार. आणि गायत्री मी तुला सांगतो, ही संख्या वाढवा, आपण 20 सूट करतो. कुठली एक लेख वर्षातून एक वेळ बाहेर आलीच पाहिजे. पण या सगळ्या प्रयत्नामध्ये माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, तुमचा किती आहे मला माहित नाही, पण हे सगळं ईश्वरी कार्य आहे, भगवंताचं काम आहे. आमची ताकद नाही हे करण्याची, क्षमता पण नाही आहे. माऊलीने आमच्या हातून करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण होण्याची ताकद, क्षमता ही माझ्या सगळ्या लेकींच्या आशीर्वादामध्ये आहे. आणि ती आशीर्वाद तुम्ही एकत्रितपणे आम्हा सगळ्यांना द्यावे अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. 3 दिवस तुम्ही आहात, सुरेशजी सारखा तगडा पालक आलाय पाठीशी, काय चिंता करू नका. मस्त 3 दिवस एन्जॉय करा. खरं तर मी 31 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या सोबत येणार होतो, पण मला त्रिचूर केरळला जायचंय, पण मी 31ला येऊ शकलो नाही. पण यानंतरचा मेळावा हा असाच वाढत जाओ, खूप मोठा होत जाओ, अधिकाधिक सगळ्या माझ्या लेकींनी या मेळाव्याचा आनंद घ्यावा अशी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना करतो. प्रभूचरणी विनंती करतो की तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य देव, उदंड आरोग्य देव आणि निखळ निर्व्याज आनंद देव. आणि असं सुख, असा आनंद तो तुम्ही आम्हाला देव अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.